स्वामी समर्थांचे मठ अनेक असतात, पण समाधीस्थान हे एकमेव आहे. अक्कलकोटमध्ये असलेल्या या समाधीस्थानी माणूस त्याच्या पुण्याने आणि कर्माने येतो असं म्हणतात. कारण स्वामीच म्हणून गेले होते की माझ्या वडाच्या पारंब्याखाली बसून भक्त जप तप करून आपापल्या गावी निघून जातील. असं ते कित्येक वर्ष करतील. ज्या दिवशी त्यांचे कर्म शुद्ध होतील, पाप नाहीसे होतील, त्या दिवशी ते या समाधीस्थळी येतील आणि याचं महत्व जाणतील. स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटला आले ते या चोळप्पा महाराजांच्या घरी. 21 वर्ष इथे त्यांचं वास्तव्य होतं. चोळप्पा महाराजांनी या काळात त्यांची खूप सेवा केली. स्वामींच्या प्रस्थानाच्या वेळी चोळप्पांच्या भक्तीवर प्रसन्न झालेल्या स्वामींनी तुला काय हवं असं मागितलं. तेव्हा त्यांनी मागितलं की मला पैसा संपत्ती यापैकी काही नको, तुमची समाधी माझ्या